पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय जीवन जगणं शक्य नाही। स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई हा नित्याचा प्रश्न आहे। शासनाच्या विविध योजना आहेत, जलसिंचनासाठी लाखो करोडो रुपयाच्या योजना ग्रामीण भागामध्ये राबवल्या जातात। पाण्याच्या गावाच्या अवतीभोवती टाक्या उभ्या असतात, परंतु त्या एका स्मारकासारख्या असतात। कित्येक गावाला पाणी मिळतं हा त्या गावामधील नागरिकांना जर प्रश्न विचारला तर म्हणजे त्या गावात प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय नेत्याला प्रश्न विचारला तर ते म्हणतील 24 तास पाणी येतं, परंतु गावातल्या नागरिकांना जर विचारलं तर ते सांगतील नळ योजना आहे पण गावाला पाणी नाही। ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये पाण्याची ही समस्या असंख्य वर्षापासून आहे, परंतु त्याचं तेवढं फार कोणी काही मनावर घेत नाही। परंतु IT सेलमध्ये किंवा IT सेल असलेलं व्हॅलिकन सिटीसारखं बेंगलोरसारखं शहर ज्या वेळेला पाणी संकटामध्ये येतं, आठवडाभर तिथे पाणी येत नाही, 24 तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते। अडचणीच्या प्रसंगी जे पाण्याचं टँकर 500-600 रुपयाला मिळतं ते पाण्याच्या टँकरला जेव्हा 12 ते 15 हजार रुपये मोजावे लागतात व त्यासाठी 2-2 प्रतीक्षा करावी लागते, तेव्हा हा प्रश्न देशपातळीवरचा बनतो। अर्थात ग्रामीण भागातील लोक दररोज पाण्यासाठी पायपीट करतात। 4-4, 10-10 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणलं जातं, डोक्यावरचं अशुद्ध पाणी पिलं जातं। ती बातमी होत नाही, परंतु बेंगलोरसारखी सिटी आणि या सिटीतनं ज्या वेळेला पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हा ही बातमी देश पातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर होते। सो आजच्या करंट कन्सेप्ट टॉकमध्ये काही मुद्दे आपण घेऊ आणि या मुद्द्याला अनुसरून काय विविध बिंदू आहेत त्याचा जरा तपशील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये बेंगलोर वॉटर क्रायसिस, देशाच्या IT हबमध्ये का होते पाणी टंचाई, याचे काय खरे कारणं आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्याच्या घरी पाणी टँकरनं जर येत असेल तर निश्चित हा चिंतनाचा विषय आहे। आपल्याकडे म्हणजे आज जगाचा जर विचार केला तर बरेचसे असे देश आहे, आखाती देशाचा विचार केला आपण, अरबस्तानाशी लगत असलेले इराण, इराकसारखे बरेचसे असे देश आहे, इस्रायलसारखे देश आहेत की जिथे पर्जन्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, परंतु त्यांचं व्यवस्थापन चांगलं असल्यामुळे तिथे लोकांना 24 तास पाणी उपलब्ध आहे। भारत हा द्वीपकल्पीय असलेला आपला जो देश आहे, या देशामध्ये मान्सूनचा पाऊस येतो, नैऋत्य येतोय, ईशान्य मान्सून येतोय, म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या भरपूर पाऊस आपल्याकडे पडतो, परंतु त्याचं व्यवस्थापन होत नसल्यामुळे आपल्याकडे पाणी टंचाईसारखी भीषण समस्या आपल्याला भेडसावते। सो बेंगलोरमधली ही बातमी आहे, लोक पाण्यासाठी म्हणजे हाहाकार उडालेला आहे आणि बेंगलोर प्रशासनाने कार धुणे, झाडांना पाणी घालण्यावर बंदी असे काही कडक नियम म्हणजे संकट आल्यानंतर मार्ग शोधण्याचे हे प्रकार आहेत। अर्थात सरकार काय आणि सामान्य माणसं काय, पाणी टंचाई आहे म्हणून 500 काय 1000 फूट बोर घेण्याची तयारी आहे, त्यासाठी 5 लाख रुपये खर्च करण्याची तयारी आहे, परंतु 5 मिनटं काढून पाणी आपल्या घराचं बांधकाम करताना वॉटरच्या रिसोर्सेससाठी काही करता येईल का यावर विचार करण्याची स्थिती नाही आहे। व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे, फक्त डायरेक्ट जिथून आपल्याला आउटपुट घेता येईल त्यावर काम केलं जात आहे आणि म्हणून सगळं उपलब्ध असूनही संकट असतात, त्याचं हे उदाहरण। सो काय बातमी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू। बेंगलोर पाणी संकट बाबतीत चर्चेमध्ये काय आहे हा मुद्दा, हा इतिहासातली सगळ्यात मोठं जलसंकट म्हणून याला बघितलं जात आहे। सध्या पाण्यासाठी बेंगलोरमध्ये हाहाकार उडालेला आहे, पैसे देऊन सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही आहे। कर्नाटकसोबत तेलंगणा म्हणजे फक्तच बेंगलोर सिटी नाही तर ग्रामीण क्षेत्रात तर आहेच, ते हजारो म्हणजे बेंगलोरपासून असलेल्या अनेक हजारो खेड्यांमध्ये ही समस्या आहे, परंतु ती समस्या तेवढी ऐरणीवर नव्हती जेव्हा व्हॅलिकन सिटीमध्ये हा हाहाकार उडाला। मुख्यमंत्र्यांच्या घरी जेव्हा टँकरनं पाणी जायला लागलं तेव्हा बेंगलोर कर्नाटक शहरामध्ये खूप पाणी टंचाई आहे हा विषय देशाच्या पुढे आला। महाराष्ट्रही त्या स्पर्धेमध्ये मागे नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाणी संकटाची दारुण परिस्थिती आहे। आज शहरांमध्ये टँकर माफियांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये या व्यवसायामध्ये कमवले जात आहे, म्हणजे ते पाणी टँकरने उपलब्ध होते परंतु शासनाच्या योजनेमार्फत मिळू शकत नाही अशी स्थिती आहे। सो मोदी सरकारचं हर घर जल या योजनेचं काय झालं हा प्रश्नसुद्धा या संदर्भानं महत्त्वाचा मानला जातो आहे। सो या संदर्भातली स्थिती काय ती जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू। भारतात जगातील 18% लोकसंख्या म्हणजे 17.50 प्लस, आता ही आकडेवारी आणखी 10 वर्षाची आधीची म्हणजे ज्या वेळेला
120 करोडच्या जवळपास आपली लोकसंख्या होती. आता ती जवळपास 142 करोडच्या जवळपास गेली आहे. म्हणजे 18% लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या तुलनेतली 18% लोकसंख्या आपल्याकडे राहते. क्षेत्र जर बघितलं 2.42% क्षेत्र आपल्याकडे आहे. ज्या क्षेत्रावर, जागतिक क्षेत्राचा जर विचार केला, परंतु एवढ्या क्षेत्रावर एवढी मोठी लोकसंख्या आपल्या देशामध्ये राहते आणि जलसाठ्याची हिस्सेवारी जर जगातली बघितली तर 100%तले फक्त 4% पाणी जलसाठा आपल्या देशाकडे आहे. परंतु काही देश असे आहेत की ते यापेक्षाही कमी जलसाठा आहे. ओके, परंतु आपली लोकसंख्या जास्त आहे आणि व्यवस्थापन त्यामुळं तोकडं पडतंय आणि ही अत्यंत अडचणीची बाब समजली जात आहे. सुरक्षित पाणी मिळत नसल्यामुळे, शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे देशातनं विविध आजारांच्या माध्यमातून जवळपास दरवर्षी 2 लाख लोकांचा मृत्यू होतो. अशा पद्धतीचा सुद्धा या संदर्भातला अहवाल आहे. सो भारतात दुष्काळी परिस्थिती आणि घटतं जलस्तर, म्हणजे जो जलस्तर घटत आहे, जो जलस्तर हा खाली जातो आहे, ही यातली सगळ्यात मोठी समस्या आहे. सो चर्चेतले आपले आजचे मुद्दे काय आहे तर पाणी टंचाई का झाली, सध्या परिस्थिती काय आहे, कशामुळे हे जलसंकट वाढलेलं आहे, मानवनिर्मित या संदर्भातली कारणं काय आहे, प्रशासनाने काय पावलं उचलली आणि या संदर्भातला प्रश्न. मुळात हा जो प्रश्न आहे हा आपला जॉग्रफी या टॉपिकमधला, म्हणजे GS पेपर 1 मधला जॉग्रफी, त्यातल्या त्यात किंवा तुम्ही पर्यावरणालाही जोडून हा प्रश्न समजून घेऊ शकता. पर्यावरण परिस्थितिकी या संदर्भातला हा प्रश्न आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं. करंटचे जे मुद्दे आहेत, अल्निनो इफेक्ट काय, पाणी टंचाईची समस्या काय, हे सगळे बिंदू याशी जोडले जातात. सो बेंगलोर वॉटर क्रायसिसची ही स्थिती आहे. लोक पाण्याच्या रांगांमध्ये उभे आहेत. सिलिकॉन व्हॅली हे जे शहर आहे हे भीषण पाणी टंचाईमध्ये आहे. नागरिकांना यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ओके, अनेक वर्षे खेडोपाडी भेडसावणारी ही जी समस्या होती, म्हणजे ग्रामीण भागामध्ये आजही किंवा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातला पर व्यक्ती पाण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी आहे. म्हणजे खरं पाहिलं तर शहरी माणसापेक्षा ग्रामीण माणसाला जास्त पाणी लागतं. शहरातल्या माणसांना स्वच्छतेसाठी आणि पिण्यासाठी पाणी लागतं. ग्रामीण भागात त्या कुटुंबामध्ये स्वच्छता, पिण्यासाठी आणि त्यांचे जे प्राणी असतात, पाळीव प्राणी, त्यांच्यासाठी सुद्धा पाणी लागतं. ओके, एनिवे, सो ग्रामीण भागामध्ये ही समस्या अनेक वर्षापासून आहे, परंतु आता शहराच्या वेशीवर ज्या वेळेला ही समस्या आलेली आहे तेव्हा ही समस्या आहे याची नोंद आता जी आहे ती घेतली जात आहे. सो ही एकूण परिस्थिती आणि हे चित्र आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीनं नागरिक पाण्यासाठी ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या कॅन्स आणि ह्या सगळ्या माध्यमातून, म्हणजे बाकीची सगळी कामं सोडून हाच आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रायोरिटीचा कामाचा भाग हा पाणी टंचाई असलेल्या क्षेत्रामध्ये आहे. अशी एकूण भीषण परिस्थिती सध्या आहे. मग आता ही पाणी टंचाई का झाली, याची काय कारण आहे? बेंगलोरमध्येच हे एकदम सिलिकॉन व्हॅलीची ही बातमी जागतिक बातमी होण्याचं काय कारण आहे? तर याचा जो फटका आहे हा 2007 पासून याला सुरुवात झाली. ओके, आणि या भागामध्ये कावेरी पेयजलचं जे काही फेज 4 आहे, इथून पाणीसाठा जो आहे तो मिळतो. आता हा पाणीसाठा किंवा याची क्षमता जशी आहे तशीच आहे 2007 पासून. आज 2024 आहे. सो या संदर्भामध्ये जी काही माहिती मिळाली, या माहितीनुसार महादेवपुराला जवळपास 3.5 कोटी लिटर पाण्याचा जो आहे तो पुरवठा होतो, ज्या भागामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ओके, सो महादेवपुराला या भागातला, या परिसरातली ही घटना आहे किंवा इतर क्षेत्राला, त्या परिसराला लागून असलेले जे क्षेत्र आहे, या अंदाजानुसार 2013 पासून आतापर्यंत या भागामध्ये दररोज जवळपास 1000 नवीन लोक तिथे येऊन राहायला तिथे स्थायिक होतात. मग आता एवढे लोक आल्यानंतर या लोकांसाठी बहुमजली इमारती बांधल्या जातात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या निवासाच्या व्यवस्था केल्या जातात किंवा ते आलेले लोक आपल्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी घरं विकत घेतात. परंतु त्यांच्या येण्याच्या प्रमाणामध्ये पाण्याचं जे काही साठा आहे किंवा त्याची जी पुरवणूक व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. आणि म्हणून आता सध्या टँकर्सच्या माध्यमातून इथली गरज जी आहे ती भागवली जाते. बेंगलोर शहरामध्ये भूजल स्तर जो आहे तो खाली जातोय, कारण हा भूजल स्तर वाढावा यावर काम होणं गरजेचं आहे. ओके, वेगवेगळ्या योजना, वेगवेगळी नावं त्यासाठी दिली जातात, परंतु
आणि बरेचदा असंही यामागचा एक अत्यंत छुपा विषय आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे की सरकारने केलं पाहिजे, सरकारनेच पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही पण एक बाजू थोडीशी अर्धवट असल्यासारखी स्थिती आहे। सरकार आपल्याच पैशातून जो काय टॅक्सचा पैसा उपलब्ध होतो त्या पैशाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, परंतु तो उपलब्ध असलेला ग्रामपंचायत असेल उदाहरणार्थ, त्याला जर निधी उपलब्ध करून दिला आणि प्रतिनिधी असलेले लोक जर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नसतील तर संपूर्ण गावांनी त्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे, परंतु असं होत नाही। अर्ध गाव एका बाजूला असतं, अर्ध गाव दुसऱ्या बाजूला असतं आणि तिथे पाणी मिळत नसताना सुद्धा ते सगळं सहन केलं जातं, कारण डिवाइड अँड रूल ही पॉलिसी। बरं, आता तो भाग एक झाला। दुसरा, जलसाठा वाढावा यासाठी काहीच प्रयत्न केला जात नाही, ही सुद्धा अत्यंत चिंतेची बाब आहे। उन्हाळ्याचं हे जलसंकट सध्याची स्थिती अशी आहे की टेम्पररी भागामध्ये सुद्धा 20 लिटर पाणी पाहिजे असेल तर 2000 रुपये त्यासाठी मोजावे लागत आहेत आणि टँकर घ्यायचं असेल तर 12 ते 15,000 रुपये द्यावे लागत आहे। भारतामध्ये जिथे मुबलक प्रमाणात बरेचसे क्षेत्र आहेत जिथं पाणी मिळतं त्या भागामध्ये अव्यवस्थेमुळे जर अशी स्थिती होत असेल तर नागरिकांचा पैसा हा अशा कारणांसाठी खर्च होतो, ही सुद्धा अत्यंत एक गंभीर बाब असल्याचं इथे निदर्शनास येतं। परिस्थिती नेमकी काय आहे तर वापरण्यासाठी पाण्याची स्थिती अत्यंत कमी आहे, पाणी तिथे उपलब्ध होत नाही। मग आता सध्या नागरिकांना 12 ते 14 तासांची प्रतीक्षा करावी लागते। जे पाणी मिळतंय, काही विकत मिळतंय त्यासाठी सुद्धा प्रतीक्षा करावी लागते। हॉटेलमध्ये भांडी घासण्यासाठी पाणी नसल्यामुळे डिस्पोजल आणि ताटवाट्यांचा वापर करावा लागत आहे। ओके, स्वच्छतागृहांसाठी पाणी नसल्यामुळं सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये, चित्रपटगृहांमध्ये, मॉलमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे। टँकर माफिया यांच्या माध्यमातून इथे 12 ते 15,000ला टँकर विकले जात आहेत आणि नागरिकांची लूट केली जात आहे। सो ही सगळी जी माहिती आहे ही जी वृत्तपत्रांच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून उपलब्ध झाली, यावरून एकूण परिस्थिती किती भीषण आहे याचा अंदाज आपल्याला येतो। आता हे संकट कशामुळं वाढलं तर शहरीकरण, वाढतं शहरीकरण म्हणजे खेडीपाडी ओस पडायला लागली आणि शहराचा बकाल आणि प्रचंड गतीनं असा विस्तार होतोय, त्याचं कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही, अर्थात नियंत्रण नाही। ओके, अपुरं पाऊसमान हेही त्याचं एक संकट आहे। पर्यावरणाचा ढासळलेला समतोल हे त्याचं कारण आहे। घटलेला आणि पाऊसमान कमी असल्यामुळं जो जलसाठा आहे तो घटलेला आहे आणि नियोजनाचा अभाव। मग आता त्यातल्या त्यात जर आपण विचार केला की बाकी असे शहरं आखाती देशांचा आणि भारताचा जर विचार केला तर आपल्याकडे पाऊस जो आहे आखाती देशांपेक्षा जास्त पडतो, परंतु व्यवस्थापन नसल्यामुळे आपल्याकडे पाणी टंचाईचा जो आहे तो सामना करावा लागतो। आता या संदर्भानं एल निनो इफेक्ट हाही अत्यंत अभ्यासासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे। एल निनो इफेक्ट काय आहे यावर एक स्वतंत्र व्यवस्थित लेक्चर आपण घेऊ। कर्नाटकच्या दुष्काळाच्या छायेत असून सध्या 240 पैकी 223 तालुके दुष्काळग्रस्त आहे, म्हणजे ऑलमोस्ट 90% कर्नाटक राज्य हे दुष्काळाच्या छायेमध्ये आहे। कृष्णा सागर या धरणातून बेंगळुरूला पाणी पुरवठा होतो, याचा जो जलसाठा आहे त्याच्यामध्ये प्रचंड तूट झालेली आहे। दुसरीकडे 40 लोकसंख्येला बोरिंगचं पाणी मिळतंय, परंतु बोरिंगची स्थिती अशी आहे की जलसाठा खाली गेलेला असल्यामुळं असंख्य बोरिंग जे आहेत हे सुद्धा कोरडे पडलेले आहेत। बोरिंग घेतल्याने पाणी लागत नाही, पाण्याचं संवर्धन झालं तर बोरिंगला पाणी लागू शकतं। म्हणजे आपल्याकडे पैसे आहे म्हणजे आपण बोरिंग घेऊन पाणी मिळवू, हा जो गैरसमज आहे आपला तो हळूहळू आता दूर होईल आणि आपल्याला सर्वांनाच झाडं लावणं आणि पाण्याचं संवर्धन करणं ह्या दोन गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मागे 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये वनमंत्र्यांनी 6 कोटी वृक्ष लावली होती, तर त्या 6 कोटी वृक्ष लावली हे सांगण्यासाठी कोट्यावधी रुपयाची जाहिरात केलेली होती। म्हणजे लोकांना वृत्तपत्रांच्या माध्यमातून घरी सांगण्यात आलं की बाबा आम्ही वृक्ष लावली आहे, तुम्ही काळजी करू नका। मग महाराष्ट्रातले लोक तर निश्चिंत होणार ना, हा वनमंत्री बाबा 6 कोटी वृक्ष लावले, आता काय पाहायचं काम आहे। सो असं हे सगळं एकाने रडण्याचं सोंग करायचं आणि दुसऱ्याने मारण्याचं सोंग करायचं, अशी सगळी सोंग सुरू आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही वृक्ष लावत आहे, मग त्याच्या कोट्यावधी रुपये खर्च करून जाहिराती करायची काय गरज आहे। म्हणजे सगळे हे सोंगाड्यांची सोंग, हे एखाद्या नाटकामधले 2 सोंगाडे कसे असतात तसं
केंद्र सरकारचे सोंग कमी झाले की राज्य सरकारचे सोंग सुरू होतात आणि वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवरून आपण म्हणतो की बाबा एवढी वृक्ष लागवड झाली, एवढं जलसंधारण झालं, एवढी सगळी कामं झाली, मग एवढं सगळं झालं तर पाणी टंचाई का आहे, हा एक सामान्य माणसाचा प्रश्न आहे. चला, 6 चौरस किलोमीटर असलेला बेंगलोरचा विस्तार आता काही भौगोलिक कारणं आणि लोकसंख्येचा काय विस्फोट झालेला आहे तो जरा समजून घेऊ. 741 चौरस किलोमीटर एवढा तो वाढला आहे. 1980 मध्ये बेंगलोरची लोकसंख्या 30 लाख होती, ती आता 1.5 कोटीवर गेली आहे. आता सरकारी पक्षाकडनं समजा कर्नाटक सरकारने हे उदाहरण दिलं तर 30 लक्ष लोकसंख्या होती, आता किती झाली तर 1.5 कोटी झाली. त्यामुळं मग पाणी टंचाई आहे. पण 1.5 कोटी लोकांकडून टॅक्स पण घेता ना तुम्ही, म्हणजे 30 लाख लोकांकडून जेवढा टॅक्स घेत होता त्यापेक्षा जास्त टॅक्स घेताय, तर त्या तुलनेमध्ये जलसंधारण आणि व्यवस्थापनाची कामंही त्या तुलनेत वाढायला पाहिजे होती. हाही प्रश्न त्याच्या पाठी आला पाहिजे. साहजिक वाढत्या लोकसंख्येमुळं दिवसेंदिवस पाणी साठा जो आहे तो कमी होतो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या माहितीनुसार 1960 मध्ये शहर परिसरात 271 लहान मोठे तलाव होते. आता अतिक्रमण इन्क्रोचमेंट लोकांनी किती भयंकर केले बघा. 271 तलाव होते. ओके, आता अतिक्रमणानुसार जवळपास या तलावांची संख्या जवळपास 100 उरली आहे फक्त. म्हणजे जवळपास 70% तलाव लोकांनी अतिक्रमण करून खतम करून टाकले. त्याच्यामध्ये कचरा टाकून, दगडं टाकून, नंतर ती जागा ऑक्युपाईड करून तिथे अतिक्रमण करून ते तलाव संपवून टाकले. म्हणजे जलसाठा ज्यामुळं होणार होता ते जे माध्यम होतं तेही संपवणं. म्हणजे जे पूर्वज होते आपले प्राचीन काळातले लोक जलसाठ्यांचं संवर्धन करायचं, तलावांचं संवर्धन करायचं. आता ताईपणा आणि हव्यास एवढा वाढला आहे की ओरबडून घेण्याची परिस्थिती जी आहे सगळीकडे असताना आपल्याला दिसते आणि त्याचे पर्यावरणावर, जलसंवर्धनावर विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसतात. तलावांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळं पाणी हे प्रदूषित होत आहे, त्यामुळे त्याचाही वापर करणं शक्य होत नाही. आता याच्यामध्ये आपल्याकडे प्रदूषण कंट्रोल बोर्ड आहे ना, पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. हे सगळ्याच राज्यांमधले पोल्युशन कंट्रोल बोर्ड किती चांगल्या पद्धतीनं काम करतात. हे शहरांच्या बाजूला असलेल्या नद्यांजवळून प्रवास करताना त्या नद्यांमधून येणारा जो दुर्गंध आहे त्याच्यावरनं आपल्याला त्याचा प्रत्यय जो आहे तो येतो. चला, प्रशासनाने काय कडक पावलं उचलली ती बघा. आता म्हणजे आता प्रशासन जेव्हा संकट येतं, जसं कोविड आलं, प्रशासनाने कडक पावलं उचलली. कशाची पावलं उचलली? क्वारंटाईन सेंटर्स तयार केले. बरं ठीक आहे, पहिल्या कोविडच्या वेळेला प्रशासनाकडे काही माहिती नव्हतं, अपुरं होतं. दुसराही कोविड आला, त्याच्यामध्ये लाखो लोक मेले देशात. म्हणजे कडक पावलं फक्त क्वारंटाईन सेंटर बनवण्यातच उचलल्या गेली. ऑक्सिजन प्लांट त्या तुलनेत जर तयार झाले असते, हॉस्पिटल त्या तुलनेत तयार झाले असते, तर किमान काही लोक जे आहे बिचारे वाचले असते. आता इकडं कर्नाटक सरकारने काय पावलं उचलली बघू. 3 महिन्यात पाणी वाचवण्यासाठी प्रशासनाने कडक पावलं उचलली आहे. पिण्याच्या अन्न कामासाठी पाणी वापरता येणार नाही. जलतरण तलाव बंद केला आहे. ठीक आहे, वाहने धुणे, बगीचाला पाणी देणे, बांधकामासाठी पाण्याचा वापर करणे, हे निर्बंध लागू केले. आता हे निर्बंध लागू केले म्हणजे निर्बंध लागू केले. ओके, त्यामुळे जलसाठा वाढणार नाही आहे. त्यानंतर पुढे होळी धुळवडीमध्ये खेळण्याच्या पाण्याचा वापर जो आहे तो केल्यास त्यावर दंड जो आहे हा ठोठावला जाणार आहे. जवळपास जुलैपर्यंत ही स्थिती राहू शकते. म्हणजे आज मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून पाणी सगळीकडे येईल अशी. आता मेमध्ये तर पाणी जवळपास सगळीकडे पडतच नाही, जूनही कोरडात जातो, तर जुलैपर्यंत हे पाणी संकट सांभाळणं म्हणजे हे त्यातल्या त्यात अत्यंत मोठं संकट मी म्हणेल हे असणार आहे. तर प्रशासनाने याकडे जे काही लक्ष दिलं आहे, यासोबत जलसंधारणाकडे युद्ध पातळीवर हा प्रश्न शेवटी घेऊ. केंद्र आणि राज्य सरकारचे काही प्रकल्प काही बघा. सरकार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जलशक्ती अभियान, कॅच द रेन. ओके, अटल कॅच द रेन, म्हणजे नावं अशी जबरदस्त आहेत. ओके, ठीक आहे, नावं म्हणजे BJPच्या सरकारच्या कालखंडामध्ये एखाद्या अभियानाचं नाव म्हणजे एखादं प्रचंड मोठं मिशन असल्यासारखं ते वाटतं. त्याच्या मागची विचारधारा तशी असणं हे काही चुकीचं नाही, पण तसं जमिनीवर कामही दिसायला पाहिजे. म्हणजे ते जेवढं भव्य नाव, जसं कौशल्य विकास कार्यक्रम आहे ना, कौशल्य विकास कार्यक्रम, केंद्र सरकारचा कौशल्य विकास कार्यक्रम हा त्या
मिनार हॉटेलच्या बाहेर किती निघाला हा संशोधनाचा विषय आहे ना. दिल्लीचं ते कुतुब मिनारच्या बाजूला याचं कार्यालय आहे ना. हा कौशल्य विकास कार्यक्रम. तसं हे भूजल कार्यक्रम, हां, अटल भूजल योजना, त्यानंतर इत्यादी योजना राबवल्या जात आहेत. सरकार सुजलाम 2.0 हे बघा, हां, अमृत सरोवर मिशन, ठीक आहे. जलव्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे. भारताने 2024पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळ, प्रत्येक घरात हर घर जल, हर घर नल, ठीक आहे. हर घर नल नाही, हर घर जल पाहिजे. नळ तर येईल पण जलचं काय, ठीक आहे. भारताला आपली पाणी साठवण क्षमता वाढवावी लागेल. मुळात आपण सरकारच्या विरोधात काही भूमिका व्यक्त करत नाही. सरकार म्हणजेच नागरिक, नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, आणि म्हणून हे चिंतनाचे विषय आहेत की पैसाही आहे, नैसर्गिक पाऊसही पडतोय, पण लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही, शुद्ध पाणी. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. ग्रामीण भागातला, आदिवासी भागातला, अत्यंत ट्रायबल भागातला सोडून द्या, शहरी भागातली ही परिस्थिती आहे. तालुका ज्या शहरांमध्ये रस्ते झाले तिथली ही परिस्थिती आहे. ग्रामीणमध्ये पाणी जाईल म्हणजे अर्थात प्रयत्न शासन करत आहे, पण दुसरीकडे लोकांनी पण त्यामध्ये सहभागी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, या संदर्भाने एक प्रश्न घेऊ. जगातील किती टक्के लोकसंख्या भारतात राहते? ठीक आहे. सो 20%, 18%, 22%, 16%, हे अप्रॉक्सिमेटली आहे. 17 पॉईंट समथिंग, 18 पॉईंट समथिंग, 19 पॉईंट समथिंग असू शकतं, पण अप्रॉक्सिमेटली किती आहे तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. या करंट कन्सेप्ट टॉकचे अशा पद्धतीचे सेशन आपले घेतले जात आहेत. आपल्यापैकी जे काय मित्र नवीन असतील त्यांनी निश्चित आणखी काही सेशन्स आपले व्हावेत, किंवा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की तुम्ही टाका. त्यासोबत तुम्हाला काही एखादा विषय आहे जो कन्सेप्ट टॉकमध्ये घेतला गेला पाहिजे ते सुद्धा टाका. तोही विषय आपण घेतला जाईल. आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर तुम्हाला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आपण मला जॉईन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि हे टेलिग्राम चॅनल आहे आकार फाउंडेशनचं, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्टडी मटेरियल करंटच्या संदर्भानं असेल, टेस्ट असतील, नोट्स असतील, त्या इथे शेअर केल्या जातात. सो थँक्यू सो मच. पुढील लेक्चरमध्ये भेट होईल नवीन टॉपिकचं. थँक्यू सो मच.